नाही, मला खात्री आहे श्रावणी काही झालं, तिचा जीव जरी गेला ना तरी श्रेयसला आणि मला धोका देणार नाही, कारण तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे. हो ना? हो. त्यामुळे शकुंतला आत्यांना धडा शिकवायला आणि त्यांचा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर आणायला ती आपल्याला मदत करेलच. तारा तू काही म्हण, पण श्रावणी, माझी नजर तुझ्यावर असेल हे विसरू नकोस हं? हो आजी, मी परीक्षेला तयार. ठीक आहे, हे घे. थांब श्रावणी, पेपर्स कोणाच्या नावावर आहेत ते नाही बघणार. नाही, आता त्याची खरंच गरज नाही. माझं लग्न झालंय, मी आणि माझा नवरा त्याच्या घरात आहे ना छान असं सुखाने नांदतोय. माझा पैशाचा हव्यास संपलाय आता आजी. म्हणून आता या पेपर्सवरती कोणाचं नाव आहे, कोणाच्या नावावर प्रॉपर्टी होते, मला काहीच फरक पडत नाही, कारण आता त्याच्यावरती माझं सुख अवलंबून नाही आहे ना. आणि आजी मला खात्री आहे की श्रेयस भाऊजी आणि तारा मला कधीच अंतर नाही देणार. श्रावणी, तुझ्या तोंडी ही भाषा, खरंच बदललेस ग तू. बघा आता तुम्हीच ठरवा. बरं मी निघते, नाहीतर शकुंतला आणि दयानंदला संशय येईल ना. हो हो, जा पटकन. आलीच आजी. तारा, बस इथे. तू श्रावणीला सांगितलं नाहीस ना श्रेयस शकुंतलाचा मुलगा आहे ते? कसं सांगणार आजी? हे सत्य श्रेयसच्या आयुष्याशी निगडित आहे. त्याच्या आयुष्याशी जोडलं गेलंय तर आधी त्यालाच सांगायला हवं ना. त्याला सांगितल्याशिवाय मी कोणालाही नाही सांगू शकत हे. पण बघ आता घाई कर, जेवढा उशीर करशील ना तेवढं कठीण होऊन बसेल. तुला जर श्रेयसला गमवायचं नसेल ना तर त्याला सांगून टाक ताबडतोब. सांगायचंय आजी, पण मला खूप भीती वाटते. आत्ता कुठे जाऊन सगळे गैरसमज दूर झाले, आम्ही एकमेकांना ओळखायला लागलोय. आत्ता जर मी त्याला हे सांगितलं आणि तो जर मला म्हणाला की मला आधी का नाही सांगितलं, इतके दिवस का लपून ठेवलं, आणि तो जर दूर गेला तर? पण मग ही रिस्क तुला घ्यावीच लागेल. तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि त्याला सगळं लवकरात लवकर सांगून टाक आत्ताच. ठीक आहे आजी, चालेल. कसं सांगणार आहे मी श्रेयसला हे भयंकर सत्य? त्याची सगळी दुनियाच उलटी पालटी होणार आहे ते कळल्या. धाडस होत नाहीये माझं श्रेयस समोर जाण्याचं. समोर गेले तर आता मी त्याच्यापासून सत्य लपवू शकणार नाही, पण सांगायची हिंमत पण होत नाहीये. तो झोपला की जाईना. आज सकाळपासून टाळतेस तू मला. श्रेयस नाही, त्याचं कारण माझं लक्षात येत आहे. तुला मला नवरा म्हणून ऍक्सेप्ट करायला प्रॉब्लेम होतोय ना. म्हणजे काल भावनेच्या भरात आपल्या जवळीक झाली, त्याचा पश्चाताप होतोय ना तुला. आणि तसं असेल तर कारणही मी समजू शकतो. मधल्या काळात मी तुझ्याशी फार फार घाणेरडं वागलो, विचित्र वागलो, आणि ते तुला विसरता येत नाहीये. त्यात तुझी चूक नाहीये. चूक माझी आहे, कारण मला सगळे सांगत होते, तू सांगत होतीस, पण मी नाही ऐकलं. मी तसाच वागत राहिलो.
म्हणून तुला तिरस्कार वाटतोय ना माझा? कदाचित माझा चेहराही बघावासा वाटत नसेल म्हणून तर तू अवॉइड करतेस ना मला दिवसभर. आत्ताही तू वाट बघत होतीस की कधी मला झोप लागेल आणि मग तू आत येशील. मला सांग धारा, तुझा विश्वास मी गमावून बसलोय ना? हा, मला 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 खरं सांग, मी तुला गमावून बसलोय का? प्लीज प्लीज तू तू खरं सांग मला प्लीज, माझी शपथ आहे तुला. असं काही नाहीये श्रेयस. आत्ता कुठे आपण एका गैरसमजातून बाहेर आलो, आता परत एक नवीन गैरसमज नको. तू मला आपलं म्हणावं म्हणून मी काय काय नाही केलंय तुला सगळं माहितीये ना. पण मी तुला नवरा म्हणून ऍक्सेप्ट केलं नाहीये, माझं तुझ्यावर प्रेम नाही असं तुझ्या मनात आलंच कसं? मी नाही राहू शकत श्रेयस तुझ्यापासून लांब. पण मग कालच्या आपल्या इतक्या उत्कट आणि सुंदर प्रेमानंतर एका नव्या आयुष्याला आपण सुरुवात केल्यानंतर आज दिवसभर तू ठरवून माझ्यापासून लांब राहतेस, मला टाळतेस, त्याचा काय काय अर्थ घ्यायचा मी त्याचा? म्हणजे प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट जर मला तुला सांगायला जड जात असेल तर माझं तुझ्यावर प्रेम नाही असा अर्थ काढणारेस का तू? प्रत्येक वेळेला म्हणजे त्यासाठी पुढल्या वेळी आपल्याला एकत्र येण्याची वेळ तरी यायला हवी ना. नवरा बायको म्हणून आपण आपल्या नात्याची नव्याने सुरुवात केली आणि त्यानंतर आज तू लगेच माझ्याकडे पाठ फिरवतेस. हे बघ, मी नवरा म्हणून तुला नकोसा झालो असेल तर तू प्लीज मला सांग. उगाच जबरदस्ती हे लग्न निभावण्याची गरज नाहीये. मी समजू शकतो. हे बघ, मी तुझ्या बरोबर फार फार विचित्र वागलोय आणि त्याचा तुला त्रास होत असेल, ते तुला विसरता येत नसेल तर ते स्वाभाविक आहे. मी त्यासाठी तुला दोष देत नाहीये. पण पण आणि तसं असेल, समजा माझ्या ते वागण्यामुळे आता मी तुला तुझ्या आयुष्यात नको असेल तर आपण वेगळे होऊया हवं तर. खबरदार तू असं काही बोललास परत तर. कष्टांनी आपण एकमेकांना ओळखलंय, किती कष्टाने तू माझ्या आयुष्यात आलाय श्रेयस. मला तुला परत गमायची भीती वाटते म्हणून मी तुला आणखी एक सत्य सांगण्यापासून घाबरते. जे सत्य तुझ्या आयुष्याशी जोडलं गेलंय. मला तुझी खूप काळजी वाटते श्रेयस. मला परत तुझ्या मनावर आघात नाही करायचे. माझं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर, म्हणून मी तुझ्यापासून अशी लांब राहत होते. आणखीन एक सत्य काय आहे तर प्लीज प्लीज सांग मला. मी तुला प्रॉमिस करतो मी चिडणार नाही. तू मला सांगितल्यावर मी शांतपणे ऐकून घेईन आणि मी त्यावर काही आताताईपणाही करणार नाही. खरंच सांगतो आणि मुळात तुला दोष देणार नाही, कारण मला माझ्या मनाला तुझा खरेपणा पटलेला आहे. त्यामुळे प्लीज तू काही मनात न आणता